जो थांबतो तो संपतो, पण हे ज्याला कळतं तोच शेवटी जिंकतो. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप इम्पॉर्टंट अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमची जी पण ड्रीम पोस्ट असेल त्या ड्रीम पोस्टनुसार इथून पुढचे टार्गेट जे आहेत ते दिले जाणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट ठरणार आहे. मग आजचा जो व्हिडिओ आहे तो जे पण विद्यार्थी 2022ची जी येणारी जी कंबाईन आहे, जी 8 ऑक्टोबरला होणार आहे, त्या एक्झामसाठी जे पण प्रिपरेशन करत आहेत आणि ज्यांना काहीही झालं तरी ती एक्झाम क्वालिफाय व्हायचं आहे, भले त्यांचा तो फर्स्ट अटेम्प्ट असेल किंवा मे बी सेकंड, थर्ड किंवा त्याहीपेक्षा पुढचा अटेम्प्ट असेल, तरीसुद्धा जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर जे आपण 180 डेज चॅलेंज सुरू केलेलं आहे ते तुम्ही कन्सिस्टंटली जर फॉलो करत असाल तर डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि फक्त फायदा नाही होणार तर तुम्ही त्यांनी प्री आणि मेन्स दोन्ही एक्झाम ज्या आहेत त्या क्रॅक करू शकता. कारण जो मेन प्रॉब्लेम असतो आपल्याला अभ्यासाचं प्लॅनिंग करता येत नाही आणि केलं तरी ते आपल्याला प्रॉपरली फॉलो करता येत नाही. आणि म्हणूनच आपण 180 डेज चॅलेंज जे आहे ते सुरू केलं होतं, जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि त्या चॅलेंजमध्ये मी डेली टार्गेट तुम्हाला देत असते की तुम्हाला आजच्या दिवसामध्ये कुठला अभ्यास कंप्लीट करायचा आहे. आणि जर आपण आजपर्यंतचा विचार केला तर कंबाईनचा जो मुख्य परीक्षेचा पेपर 1 आहे, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश आणि जे काही इतर पॉईंट आहेत, जसं की माहिती अधिकार आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, त्याचबरोबर IT चा काही पार्ट आहे आणि चालू घडामोडी आहे. तर हा जो पेपर 1चा सिलेबस आहे तो आपण संपूर्ण कंप्लीट केलेला आहे. आणि चालू घडामोडीचे एक थोडेसे पॉईंट राहिलेले आहेत जे की या वीकमध्ये होत आहेत. म्हणजे 2021च्या संपूर्ण चालू घडामोडीसुद्धा तुमच्या त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत. ज्यांनी हे चॅलेंज प्रॉपरली फॉलो केलेलं आहे डेफिनेटली त्यांना फायदा जाणवतो आहे आणि त्यांना हेही जाणवते की आपला अभ्यास हा अधिक चांगल्या पद्धतीने होत आहे, आपली कन्सिस्टन्सी मेंटेन राहत आहे आणि जेवढ्या क्षमतेने आपण अभ्यास करायला पाहिजे तेवढ्याच क्षमतेने आपण अभ्यास करत आहोत. मग हे जे 180 डेज चॅलेंज आहे तो व्हिडिओ ज्यांनी लेट पाहिला, म्हणजे एप्रिलमध्ये ज्यांना हे कंटिन्यू करणं नाही जमलं, ज्यांनी मेमध्ये व्हिडिओ पाहिला, त्यांच्यासाठी मी 150 डेज चॅलेंजचा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगितले की 1 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंतचा जो प्लॅन आहे तो सेम प्लॅन तुम्हाला 1 मेपासून ते 30 मेपर्यंत फॉलो करायचा आहे, ज्यामुळे पेपर 1चा पूर्ण अभ्यास तुमचा मे मंथमध्ये कंप्लीट होईल. मग अशा विद्यार्थ्यांनी पुढचा जो पार्ट आहे तो थोडासा पेंडिंगला ठेवायचा, म्हणजे आजपासून पुढचा जो पण प्लॅन असेल तो थोडासा तुम्ही पेंडिंगला ठेवलात तरी चालेल. कारण म्हणजे हे सगळं करण्याचं कारण काय आहे तर ज्या वेळेला तुमची पूर्वपरीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे त्यानंतर तुमच्याकडे फक्त 1.5 महिन्याचा कालावधी आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दरम्यान. जर फक्त 1.5 महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळाला तर 1.5 महिन्यामध्ये मुख्य परीक्षेची तयारी करणं हे फार कठीण आहे आणि दोन्ही पेपरची तयारी तुमची होणार नाही. मग आपण असंही करू शकत होतो की पेपर 2 जो आहे त्याचा सगळा सिलेबस हा आपण आधी कंप्लीट करू शकत होतो. मग आपण पेपर 1च का केला, त्याचं रिझन म्हणजे पेपर 1 याच्यामध्ये जे पण सब्जेक्ट आहेत, मराठी, इंग्लिश आहे किंवा इतर, हे घटक तुम्ही एकदा अभ्यासल्यानंतर समजून घेतल्यानंतर काही कालावधीचा गॅप जरी पडला तरी पुन्हा रिव्हिजन नंतर ते तुम्हाला आठवतात. मात्र जर आपण पेपर 2 घेतला तर त्याच्यामध्ये असणारा सिलेबसचा बराचसा पार्ट हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि जो तुमच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे ते तुमच्या जास्त कालावधीसाठी लक्षात राहणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि मधल्या कालावधीमध्ये जो तुमचा 3 महिन्यांचा गॅप पडेल ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास करणार आहे, तर हा पूर्वपरीक्षेचा अभ्यास तुम्हाला तो मेन्सचं जे काही केलेला आहे या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाच्या दरम्यान तुमचं ते सगळं विसरून जाण्याची शक्यता आहे. आणि हे होऊ नये म्हणून आपण काय करत आहोत तर आधी आपण पेपर 1चा अभ्यासक्रम कंप्लीट केलेला आहे. तर आज जे काही आहे इथून पुढे जो काही प्लॅन असेल तो तुमच्या प्रत्येकजण वेगवेगळे पोस्ट टार्गेट करत असेल तर त्या पोस्टनुसारचे टार्गेट इथून पुढे दिले जातील. पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना सगळ्यांनाच मला सांगायची. काही जण असे कमेंट करतात की मॅम तुम्ही फक्त प्लॅनच घेऊन येता, कधीतरी बाकी टीचिंग वगैरे पण करत जा. तर जे पण मी प्लॅन तुमच्याशी शेअर करते हे मी फक्त शेअर नाही करते, हे कसे इम्प्लिमेंट करायचे डेली टार्गेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे आणि डेली तुम्हाला टास्क कंप्लीट करायला लावत आहे आणि वेळोवेळी तुम्ही टास्क कंप्लीट केले की नाही याबाबतचे पोलसुद्धा मी घेत आहे. सो हा प्लॅन बनवणं एवढं इझी नाही आहे, कारण आज जो पण प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करेन तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला तुम्हाला PSI, STI, ASO 3 वेगवेगळ्या पोस्टच्या दृष्टीने विचार करायचा आहे,
हे एवढं सोपं नाही आहे की तुम्ही तो पूर्ण सिलेबस तुमच्या डे वाईज प्लॅनमध्ये बसवाल आणि त्याच्यातून तुमचा कुठला टॉपिकही नाही सुटला पाहिजे, तुम्हाला योग्य टॉपिकला योग्य न्यायही देता आला पाहिजे, तेवढा वेळही देता आला पाहिजे आणि तुमचा सिलेबसही कंप्लीट झाला पाहिजे. याच्यासाठी मला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. एका आठवड्याचा प्लॅन बनवण्यासाठी 1 ते 2 दिवस माझे जातात. त्यानंतर तो प्लॅन तुमच्यासमोर येत असतो. त्यामुळे असं म्हणणं की तुम्ही फक्त प्लॅनच घेऊन येत आहे, प्लॅनिंग करणं आणि ते इम्प्लिमेंट करणं या दोन्हीही खूप अवघड गोष्टी आहेत. ठीक आहे, तर तुमचा म्हणजे जरी तुम्ही स्वतःहून प्लॅन केला तरी मला 100% गॅरंटी की कुणीच 100% प्लॅन हा कम्प्लिटली फॉलो नाही करू शकत. पण ज्यावेळेला तुम्हाला कुणीतरी सांगणारं आहे त्यावेळेला तुम्ही ते कंप्लीट करता, कारण तुम्हाला कुणीतरी विचारणारं असतं आणि याच हेतूने हा सगळा खटाटोप मी करत आहे. ठीक आहे, तर ज्यांनी 180 डेज चॅलेंज लेट सुरू केले त्यांच्यासाठीच्या सूचना तर मी दिल्या. आता नक्की कोणती पोस्ट टार्गेट करावी, कारण इथून पुढचे जे टार्गेट येणार आहेत साधारणतः 2 आठवडे आपण जे टार्गेट घेणार आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जे विद्यार्थी PSIची तयारी करत आहेत, जे STIची तयारी करत आहेत आणि जे ASOची तयारी करत आहेत, तर या तीनही पोस्टसाठी आपण वेगवेगळे टार्गेट देणार आहोत. मग याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होऊ शकतो की काही विद्यार्थ्यांनी हे डिसाईडच केलेलं नसेल की मला PSI हवी आहे, STI हवी की ASO हवी, कोणती पोस्ट हवी हेच ठरवलेलं नसेल आणि आपण फक्त इतरांसारखं म्हणजे जे नव्याने या प्रवाहामध्ये आलेले असतात ते विद्यार्थी काय करतात, सुरुवातीला फक्त मला कंबाईन करायची आणि पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायचा या दृष्टीने ते अभ्यास करत असतात. त्यामुळे ते थोडंफार तुमचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. पण पहिले 2 आठवडे जे आहेत याच्यामध्ये आपण असा पार्ट घेतोय जो तीनही पोस्टसाठी कम्प्लिटली वेगळा आहे. हा अर्थात ASOचा जो पार्ट आहे तो तुम्हाला इकडे प्रीला पण उपयोगी आहे आणि मेन्सला सुद्धा त्याच्यामधला काहीसा पार्ट जो आहे तो तुम्हाला PSI आणि STIसाठी उपयोगी आहे. जर तुम्ही तिन्ही पोस्टसाठीचा सिलेबस पाहिला तर मुख्य परीक्षेला असणारे बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, भूगोल आणि राज्यघटना हे 4 सब्जेक्ट जे आहेत ते PSI, STI, ASO तिन्ही पेपरच्या मेन्सला पेपर 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर STIचा जर सिलेबस पाहिला तर या 4 विषयांव्यतिरिक्त जो पण सिलेबस आहे तो सगळा अर्थशास्त्राचा भाग आहे. मग अर्थशास्त्रामधला आर्थिक नियोजन हा जो काही एक पॉईंट येतो ज्याच्यामध्ये परत खूप सगळे सब पॉईंट येतात, जसे की आर्थिक नियोजनाची पार्श्वभूमी असेल, नियोजनाचे प्रकार असतील किंवा पंचवार्षिक योजना आहेत, हाच घटक तुम्हाला परत ASOसाठी पाहायला मिळतो. ASOचा जर आपण विचार केला तर जे पहिले 4 मी सब्जेक्ट तुम्हाला सांगितले ते 4 सब्जेक्ट सोडून इतर जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बेसिकली जी आपली राज्यघटना आहे, राज्यघटनेचा भाग, प्रशासनाचा भाग आणि पंचायत राजचा भाग येतो. मग याच्यामध्ये सुद्धा राज्यघटनेला जास्त वेटेज आहे. जवळपास 35 प्रश्न हे राज्यघटनेवरती येतात, 3 ते 5 प्रश्न हे प्रशासन या घटकावरती येतात आणि 15 प्रश्न जे आहेत ते पंचायत राजवरती येतात. मग ASOचा मेन्सचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला पूर्वपरीक्षेला सुद्धा उपयोगी ठरणार आहे. STIच्या मुख्यमध्ये इकॉनॉमिक्सचे जे पण टॉपिक, काही टॉपिक सोडले जे की फक्त मेन्ससाठी आहेत आणि खूप डीपमध्ये करावे लागतात, तर अदर जे काही तुम्ही करताय ते तुम्हाला पूर्वपरीक्षेसाठी PSI असेल, STI असेल, ASO असेल तिन्हीची कंबाईनच आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. फक्त PSIच्या मेन्समध्ये जे पण मेजर ॲक्ट आहेत ते कम्प्लिटली वेगळे राहतात, पण त्याच्यामध्ये पण जे मायनर ॲक्ट हा जो काही पार्ट आहे, मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या, हा पार्ट जो आहे तो जर तुम्ही ग्रुप Cची तयारी करत असाल तर ग्रुप Cच्या मुख्याला तुम्हाला तो उपयोगी ठरतो. आणि जसं मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे आपण कंबाईनचा पेपर 1ची तयारी केलेली आहे, तर याच्यामध्ये तुमची ग्रुप Cच्या मेन्सचा पेपर 1 हा कंप्लीट झालेला आहे. म्हणजे आत्ता तुम्ही जर 180 डेज चॅलेंज प्रॉपरली फॉलो केलं असेल तर तुम्ही कंबाईन मुख्य जी आहे तिचा पेपर 1 आणि ग्रुप C मुख्य आहे तिचा पेपर 1 या दोन्ही एक्झामच्या पेपर 1ची 100% तयारी कंप्लीट केलेली आहे. पण जर तुम्ही ते प्रॉपरली फॉलो केलं असेल तर. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की आता मला 8 ऑक्टोबरची एक्झाम द्यायची आहे, पण मग मला असं सजेस्ट केलं जातं की मी मराठी इंग्लिश नको करू, मी दुसरा जो पार्ट आहे PSIचा असेल जो की कायद्यांचा भाग आहे किंवा इतर, तो मी आत्ता करायला पाहिजे. तर त्यांना मी हे सांगेन की मराठी इंग्लिश जर तुम्ही आत्ता परफेक्ट करून ठेवलं तर प्री नंतर तुम्हाला जो काही कालावधी मिळतो तो तुम्हाला पूर्ण फोकसने अशा सिलेबसवरती तुम्हाला तो वेळ देता येईल जो की कम्प्लिटली वेगळा आहे आणि तुमच्यासाठी नवीन आहे, जो की तुम्ही अभ्यासल्यानंतर तुम्हाला तो एक्झामपर्यंत लक्षात ठेवायचा असेल. पण तो सिलेबस जर तुम्ही आत्ता अभ्यासलात तर एक्झाम नंतर म्हणजे पूर्वपरीक्षेच्या अभ्यासामध्ये जो काही तुमचा गॅप जाणार आहे त्याच्यानंतर तो सगळा सिलेबस तुम्हाला आठवणं हे डिफिकल्ट होऊ शकतं. मात्र मराठी इंग्लिश हे तुमच्यासाठी यूज टू असल्यामुळे ते तुम्हाला आठवेलही आणि तुम्हाला त्याचा पेपर 1मध्ये फायदा होईल आणि पेपर 1मध्ये नेहमीच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतात. सो ते तुमच्या हातचे आणि हक्काचे मार्क्स आहेत, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायला नको. त्यानंतर प्री आणि
प्रीचा अभ्यास आणि प्रॅक्टिस म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे असेल त्याच्यासाठी वेळ मिळेल का, हा एक डाऊट बऱ्याच जणांच्या डोक्यात आहे. आता आपण ज्यावेळेला प्लॅनिंग करायचं ठरवलं होतं त्यावेळेला मी तुम्हाला असं सांगितलं होतं की 180 डेजमध्ये पहिले 3 महिने जे आहेत त्याच्यामध्ये आपण मेन्सची तयारी करणार आहोत आणि पुढचे 3 महिने जे आहेत त्याच्यामध्ये आपण प्रीची तयारी करणार आहोत. आता पहिल्या एका महिन्यामध्ये तर आपण म्हणजे 1 एप्रिलपासून ते 5 मेपर्यंत तर आपण पेपर 1 जो आहे तो कंप्लीट केला आहे. याची तुम्हाला फक्त एक रिव्हिजन करावी लागेल. आणि त्याच्यानंतर आपण काय करत आहोत तर उद्यापासून PSI STI ASOसाठी जो काही थोडासा वेगवेगळा पार्ट आहे त्याच्यामध्ये पण ASOचा पार्ट हा तुम्हाला प्रीला हेल्पफुल ठरेल आणि STIचा सुद्धा काही पार्ट जो आहे तो तुम्हाला प्रीला उपयोगी ठरणार आहे. फक्त PSIचा जो भाग आहे जे पण कोणी PSI टार्गेट करते त्यांच्यासाठी तो वेगळा असेल. तर या 2 आठवड्यामध्ये तुम्ही कुठलीही पोस्ट टार्गेट करत असाल तरी त्याच पोस्टचा सांगितलेला सिलेबस तुम्ही कंप्लीट करावा ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. त्याचं रिझन म्हणजे त्याच्यानंतर जो काही पार्ट आपण घेणार आहोत तो मेन्ससाठी तर असेलच, पण तो जो काही अभ्यास असेल तो तुम्हाला पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा हेल्पफुल ठरणार आहे. जसं की मी तुम्हाला मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत सांगितलेलं, तुम्ही आठवड्याला एक टॉपिक जरी केलात तरी पूर्वपरीक्षेपर्यंत तुमचे सगळे टॉपिक अगदी डिटेलमध्ये आणि डीपमध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून प्रॅक्टिससहित तुमच्या अभ्यासून होतील. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत तर पहिली गोष्ट मॅथ्स रिझनिंग तर करतोय आणि आता 2 आठवड्यामध्ये आपण जो थोडासा वेगळा म्हणजे प्रीसाठी नाही आहे असं आपण म्हणूयात. तसं तर मी जसं तुम्हाला सांगितलं की ASO आणि STIचा बराचसा पार्ट हा मेन्सचा प्रीला सुद्धा असतो, तरीही त्याच्यातून असा पार्ट मी घेण्याचा प्रयत्न करते जो की प्रीला नाही आहे, तो तुम्ही करणार आहात. आणि त्याच्यानंतर मग साधारणतः 3 महिन्यांनी इकडचे 15 दिवस म्हणजे 3.5 महिने ऑलमोस्ट तुम्हाला प्रीचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी. त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला प्लॅन प्रॉपरली देत आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही मुख्य परीक्षेला असणारे घटक आणि पूर्व परीक्षेला असणारे घटक हे करत आहात. आणि मी आधीच तुम्हाला सांगितलं की PSI STI ASO तुम्ही कुठलीही पोस्ट टार्गेट करत असाल तरी मुख्य परीक्षेला जे 4 विषय आहेत बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल आणि राज्यघटना हे 4 सब्जेक्ट तिन्ही पोस्टसाठी सेम आहेत. आणि विशेष म्हणजे हे 4 सब्जेक्ट तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आहेत. त्यामुळे हा जो काही अभ्यास तुम्ही कराल तो तुमच्या पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हा प्लॅन तुम्हाला प्रॉपरली फॉलो करायचा आहे. मग ज्यांनी एप्रिलमध्ये सुरुवात नाही केली, मेमध्ये सुरुवात केली, त्यांनी एप्रिलचा प्लॅन मेमध्ये कंटिन्यू करा. आणि तिथून पुढे जेव्हा सब्जेक्ट वाईज सुरू होत आहे त्यावेळेला तुम्ही सब्जेक्ट वाईज जा आणि सब्जेक्ट वाईज सुद्धा मी तुम्हाला टॉपिक देणार आहे जे तुम्ही पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांच्या दृष्टीने कराल, ज्याचा तुम्हाला पुढे जाऊन पूर्व परीक्षेत तर स्कोर करण्यासाठी फायदा होईलच पण मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आता जो काही प्लॅन मी तुमच्यापर्यंत घेऊन येते, ज्यांना कोणाला वाटते की मी फक्त प्लॅन देते किंवा जे अदर वॉरियर्स जे रेग्युलरली फॉलो करत आहेत, काही असे असतील जे की थोडंफार फॉलो करत असतील त्याच्यानंतर होत नसेल, त्यांना मला एक सांगायचं की हा प्लॅन बनवणं हे एवढं इझी नाही आहे. कारण तुम्ही जर फक्त एक पोस्ट टार्गेट करत असाल तर त्या एका पोस्टसाठी लागणारी बुक लिस्ट असेल, त्या एका पोस्टसाठीचं बाकीचं स्टडी मटेरियल असेल किंवा त्या एका पोस्टसाठी असणारे इम्पॉर्टंट टॉपिक असेल किंवा मेन्सचा जो काही पॅटर्न आहे की कुठल्या टॉपिकवरती कुठल्या घटकावरती किती मार्क्सचे प्रश्न विचारले जातात हे काढणं इझी असतं. पण जेव्हा तुम्हाला 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी पूर्ण प्लॅन करायचं आहे, तिन्ही पोस्टचा मेन्सचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे, कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले जातात, कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या टॉपिकमधले कुठले पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत, हे सगळं काढून ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि तेही एका टाईमलाईनमध्ये बसवायचं आहे. तर ते एवढं इझी नाही आहे, याच्यासाठी माझा खूप वेळ जातो आणि खूप हेक्टिक काम आहे. बट स्टील आय एम डुईंग इट, कारण मला असं वाटतं की तुम्ही ते फॉलो करावं आणि म्हणून मी तुम्हाला डेली टार्गेट देते. बरेच विद्यार्थी आत्ता हल्ली म्हणजे यापूर्वी जे पण चॅलेंजेस मी घेतलेत तर चॅलेंजेसमध्ये विद्यार्थ्यांनी नेहमीच त्या चॅलेंजचा कसा फायदा झाला याचा रिप्लाय दिला आहे. बट मी ते कधीही मेसेज जे आहे ते स्क्रीनशॉट काढून मी ग्रुपवरती वगैरे चॅनलवरती सेंड करत नव्हते. पण आत्ता जी फॉरेस्टची एक्झाम झाली असेल तर या एक्झाममध्ये वगैरे विद्यार्थ्यांचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्यानंतर मुलांना जो काही फायदा झाला किंवा ग्रुप सीमध्ये सुद्धा, तर ते मेसेज तर मुलं डिरेक्टली ग्रुपवरतीच सेंड करत आहेत. मग तो स्क्रीनशॉट पण मी तुमच्यासोबत शेअर केलाच होता आज आणि त्याच्यानंतरही काही मेसेज आलेले आहेत. तर हे जे काही चॅलेंज मी घेते याच्यामध्ये मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगते की ज्यावेळेला तुम्ही एखादं चॅलेंज करत असता त्यावेळेला जेव्हा तुम्हाला सकाळी सांगितलं जातं की आज हे करायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला एक ठराविक कालावधीनंतर विचारलं जातं की हे तू कंप्लीट केलं आहेस का, त्यावेळेला कुठेतरी तुम्हाला वाटत राहतं की नाही मला करायचं. आणि 180 डेज चॅलेंज जे पण विद्यार्थी फॉलो करत आहेत तर त्यांना माहिती की माझ्यासोबत असणारे इतर विद्यार्थी हा प्लॅन फॉलो करत आहेत, त्यांचं एवढं सगळं झालं आहे, मग मला हे कंप्लीट करावंच लागेल आणि त्यामुळे तुम्ही करता. दुसरा एक मुद्दा हा आहे
की बरेचसे विद्यार्थी, म्हणजे मी माझ्या आजूबाजूचे पण पाहते आणि ही रियालिटी आहे की तुमची एक्झाम 8 ऑक्टोबरला होणार आहे म्हटल्यानंतर तुम्ही कितीही ठरवलं तरी मला 100% माहिती आहे की जेवढा अभ्यास तुम्ही ऑगस्ट एंडिंगला आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कराल तेवढा अभ्यास आत्ता होत नसतो. कारण एक्झामकडे तेवढं सिरियसली न पाहणं असेल किंवा एक आपली सवय असते नेहमीची, जोपर्यंत ॲड येत नाही, फॉर्म भरत नाही आणि त्याच्यानंतर हॉल तिकीट, हे सगळं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला अभ्यास तेवढा होत नाही. पण हे चॅलेंज तुम्हाला हेल्प करते की जरी तुमची एक्झाम अगदी जवळ नसली, लांब असली, तरीसुद्धा अभ्यासामध्ये सातत्य टिकवण्यासाठी. आणि जर मी एवढी मेहनत तुमच्यासाठी घेते तर तुम्ही डेफिनेटली याचा फायदा घेतला पाहिजे आणि तुम्ही ते चॅलेंज कंटिन्यू केलं पाहिजे. 1-2 आठवड्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर जे पण आपले प्रीचे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टचं म्हणजे मी तुम्हाला टॉपिक तर देत आहे आणि हे मी कंटिन्यू देत राहणार आहे. असं कुणीही समजू नका की 180 डेज चॅलेंज जे मॅमने घेतलेलं आहे तर हे कुठेतरी खंडित होईल, नाही. मी 8 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला चॅलेंजेस देत राहीन आणि तुम्हाला ते प्रॉपरली फॉलो करायचे आहेत. आणि याच्यामध्ये पुढे जाऊन जो प्रॅक्टिसचा मुद्दा मला विचारण्यात आला होता की मॅम टेस्ट सिरीजला वगैरे वेळ मिळेल का, तर डेफिनेटली मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला आयोगाचे जे पेपर्स आहेत अगदी 2013-14 पासून ते 20-21 पर्यंतचे ते सगळे पेपर्स सोडवण्यासाठी, त्या सगळ्याचे क्वेश्चन्स सॉल्व करण्यासाठी, प्लस टेस्ट सिरीजच्या किमान 10 ते 15 टेस्ट सोडवण्यासाठीचं टाईम टेबल हे 180 डेजमध्ये असेल. सो त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. फक्त एक्झामच्या पूर्वी जर मी एखादं चॅलेंज घेतलं 90 डेजचं वगैरे, तर ते जे चॅलेंज असेल त्याच्यामध्ये फक्त एक्स्ट्रा काय असेल तर त्याच्यामध्ये मी व्हिडिओज अवेलेबल करून देईन आणि त्याचबरोबर काही टेस्ट पण अवेलेबल करून देईन आणि व्हॉईस चॅट वगैरे अरेंज केले जातील डाऊट क्लिअरिंगसाठी किंवा निगेटिव्ह मार्किंग कसं कमी करावं याबद्दल. बट मी आत्ताच सांगते की ते पेड असेल, ठीक आहे. ते मी जसं मी इथे खूप मेहनत घेते पण मला हेही जाणवते की म्हणजे मी जे काही पोल घेते त्याच्यातून मला हेही लक्षात येते की बरेचसे विद्यार्थी आहेत जे हे फॉलो करत नाहीत किंवा काही विद्यार्थी आहेत ते बिलकुल सिरियसली घेत नाहीत किंवा काही विद्यार्थ्यांना हे सगळं मजाक चालू आहे असं वाटतं आणि माझ्या कष्टाची कोणी खिल्ली उडवलेली डेफिनेटली मला ते आवडणार नाही. सो जे विद्यार्थी प्रामाणिकपणे करत आहेत त्यांच्यासाठी मी टार्गेट देत आहे आणि देत राहीन, ठीक आहे. आणि या सगळ्यासोबत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे मराठी इंग्लिश वोकॅब्लरी. ते का कंटिन्यू करायचं आहे हे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मुख्य परीक्षेचा पेपर 1 देत असाल आणि तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसलेले असाल ना, त्यावेळेला त्या पूर्ण 1 तासामध्ये प्रत्येक प्रश्न वाचताना तुम्हाला आठवेल की मॅमनी आपल्याला हे का करायला सांगितलं होतं. मी गॅरंटी देऊन सांगू शकते हे की तुम्ही ज्या दिवशी पेपर देत असाल ना त्या दिवशी तुम्हाला 100% हे आठवेल की मॅमनी मला वोकॅब्लरी डेली 5 वर्ड इंग्लिशचे आणि डेली 5 वर्ड मराठीचे का करायला सांगितले होते. याचा फायदा काय तो त्या दिवशी तुम्हाला कळेल आणि ज्यांनी कंटिन्यू नाही केलं किंवा ज्याला हे नाही फॉलो करता आलं त्यालासुद्धा समजेल की आपण फॉलो नाही केलं याच्यामध्ये आपलं काय नुकसान झालं. बाकी तुम्हाला आत्ताच सांगते की जरी तुमचं अजूनही डोक्यात फिक्स नसेल की मला PSI करायची, STI करायची, ASO करायची, मी तर तिन्ही पोस्टसाठी तयारी करतोय असं जरी वाटत असेल तरीसुद्धा एक प्रेफरन्स ठरवा. एक तुम्हाला म्हणजे आयोगसुद्धा तुम्हाला विचारतोच ना प्रेफरन्स काय आहे. म्हणजे जर तिन्ही पोस्टसाठी तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला ठरवावं लागेल ना STI, ASO, PSI कुठली तरी एक फायनली तुम्हाला घ्यावी लागेल जर तुम्ही तिन्ही एक्झाम क्वालिफाय झाला तर. असं तर नाही होणार की तिन्ही जागांसाठी तुम्ही पोस्टिंग घेतली म्हणून जॉईनिंग तुम्हाला मिळणार नाही आहे. तर ती जी कुठली फायनलवाली असेल ना 2 आठवड्यांसाठी किंवा 3 आठवड्यांसाठी त्या पोस्टचा जो सिलेबस आहे तो फॉलो करा, ठीक आहे. त्याचं जे काही टार्गेट मी देईन ते कंटिन्यू करा. जर समजा ते करून तुमच्याकडे काही वेळ शिल्लक राहत असेल तर जो तुमचा दुसरा प्रेफरन्स असेल त्या पोस्टचं जे टार्गेट आहे ते करायला घ्या. अशा पद्धतीने तुम्ही ते टार्गेट करू शकता. म्हणजे इथून पुढचा जो प्लॅन आहे तो कसा राहील, तुम्हाला जे मी डेली टार्गेट देते त्याच पद्धतीने डेली टार्गेट असतील, डेट असेल, त्याच्यानंतर PSIची तयारी करणाऱ्यांनी कुठला घटक करायचा, STIची तयारी करणाऱ्यांनी कुठला घटक करायचा आणि ASOची तयारी करणाऱ्यांनी कुठला घटक करायचा हे मी दिलेलं असेल. हे सगळं कुठे मिळतं याच्या बाबतीत खूप जणांचं कन्फ्युजन आहे. तर हे सगळं तुम्हाला मिळतं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव आहे वॉरियर ऑफिसर आणि ज्याचा ID आहे @warriorofficer, ठीक आहे. बऱ्याच जणांना म्हणजे मी खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की वॉरियरमध्ये वॉरियरचं स्पेलिंग लिहिताना WA आहे, O नाही, त्याचा अर्थ कम्प्लिटली वेगळा होतो, ठीक आहे. तर या चॅनलवरती त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. शिवाय ज्यांनी 1 मे पासून हे टार्गेट फॉलो करायला सुरुवात केली आहे त्यांना जे काही कन्फ्युजन आहे तर त्यांनी 150 डेज चॅलेंजचा जो व्हिडिओ आहे तो पहा.
बाकी ज्या पण सूचना असतात त्या सगळ्या मी टेलिग्राम चॅनलवरती देते, जिथे तुम्हाला फक्त आणि फक्त माझे मेसेज पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही ग्रुपला जॉईन असाल आणि माझे मेसेज शोधायला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर हा ID तुमच्या टेलिग्रामच्या सर्च बॉक्समध्ये तुम्ही टाका, तुम्हाला आपला चॅनल सापडेल आणि तिथून तुम्ही चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्हाला माझ्या सूचना मिळतील. ठीक आहे. सो मी परत एकदा सांगते की हा प्लॅन बनवणं एवढं इझी नाही आहे. खूप मेहनत घेऊन, खूप सगळी पुस्तकं धुंडाळून, सगळे टॉपर्सचे आणि बरंच काही शोधून, क्वेश्चन पेपर पाहून, त्याच्यातून कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेत हे सगळं फाइंड आउट करून मी फायनली तुमच्यापर्यंत घेऊन येते. तुम्ही एका पोस्टला टार्गेट करत असाल तर तुम्हाला फक्त त्या एका पोस्टसाठी पाहावं लागते, पण मी तुम्हाला जर तिन्ही पोस्टसाठी देत आहे तर याचा अर्थ म्हणजे जो पण अभ्यास मी तुम्हाला देत आहे याचा अर्थ मला तिन्ही पोस्टसाठीचा अभ्यास करावा लागत आहे, त्यावेळेला मी ते तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. सो ॲटलिस्ट त्या मेहनतीची थोडीशी जाण ठेवा आणि हे जे चॅलेंजेस आहेत किंवा हे जे टार्गेट डेली टास्क मी तुम्हाला देत आहे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. कारण हे जर तुम्ही कंप्लीट करू शकला तरच तुम्ही 2023मध्ये अधिकारी बनाल. अदरवाईज तुम्हाला जर प्लॅनिंग करून ते फॉलो करता येत नसेल, तुमचे टार्गेट सेट करता येत नसतील, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करता येत नसेल तर काहीही फायदा नाही. आय होप मला जे काही सांगायचे ते मी सगळं काही सांगितलेलं आहे. तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. तरीही तुमच्या डोक्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा टेलिग्रामच्या ग्रुपला विचारू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करेन, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे मागच्या व्हिडिओला काही डाऊट विचारलेले असतात तेच क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि हां, जर 180 डेज किंवा 150 डेज चॅलेंज हे तुमच्यासाठी युजफुल ठरत असतील, तुम्ही प्लॅन फॉलो करत असाल आणि तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य टिकून राहते असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करते की हे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा रेफर करा. कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आजकाल जे काही चालू आहे स्पर्धा परीक्षेच्या वातावरणामध्ये मुलं खूप भरकटलेली आहेत. ट्रॅकवरती येणं एवढं सोपं नाही आहे. भरकटणं किंवा मार्ग सोडून जाणं हे फार इझी असतं, पण ट्रॅकवरून चालणं, आपलं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं आणि आपल्या पोस्टपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच मार्गावरती चालणं हे फार कठीण असतं. तर हे व्हिडिओज त्यांना डेफिनेटली हेल्पफुल ठरतील. आणि ज्यांना कोणाला कन्फ्युजन असतात की एक्झॅक्टली काय अभ्यास करायचा, कसा करायचा नाही समजत आहे, तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिकसहित मी सगळं प्रोव्हाइड करते. त्यामुळे डेफिनेटली याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. सो जर याचा फायदा होत असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईकसुद्धा करा, शेअर तर कराच तुम्ही. पण जर अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, कारण ज्यांनी सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला क्लिक केले त्यांनाच नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि त्यामुळे मग असं एखादा इम्पॉर्टंट प्लॅन जो आहे किंवा चॅलेंज जे आहे ते तुमच्याकडून मिस होणार नाही. ठीक आहे. सो व्यवस्थितपणे प्लॅन फॉलो करा आणि 180 डेज मी तुमच्यासोबत राहणार आहे हा प्लॅन घेऊन. बाकीचे जे प्लॅन्स असतील ते पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. थँक्यू.